नमस्कार मित्रांनो, तुम्ही आज पाहणार आहात एक अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ ज्यामध्ये आपण जाणून घेणार आहोत घरातील घड्याळ कुठल्या दिशेला लावावे आणि कोणत्या दिशेला न लावल्यास होऊ शकते नकारात्मक परिणाम। हा उपाय तुम्हाला जीवनात सकारात्मक बदल घडवून आणायला मदत करेल। वास्तुशास्त्रानुसार घरातील घड्याळ ही फक्त वेळ दाखवणारी वस्तू नाही, तर ती आपल्या घरातील ऊर्जा, नशीब आणि आर्थिक स्थैर्यावर देखील परिणाम करते। चुकीच्या दिशेला घड्याळ लावल्यानं धनाची हानी होऊ शकते, नकारात्मक ऊर्जा वाढू शकते, घरातील सुख शांती कमी होऊ शकते। म्हणूनच प्रत्येक घरात घड्याळ योग्य दिशेला लावणे खूप महत्त्वाचे आहे। घरातील घड्याळ कुठल्या दिशेला लावावे हा प्रश्न अनेकांना पडतो। वास्तुशास्त्रानुसार घरातील क्लॉकची दिशा तुमच्या नशिबावर, पैसा, सुख, समृद्धीवर आणि घरातील ऊर्जा संतुलनावर परिणाम करते। या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सांगणार आहोत कोणत्या दिशेला घड्याळ लावल्यास होईल सकारात्मक परिणाम, कोणत्या दिशेला घड्याळ लावल्यास होऊ शकते दारिद्र्य किंवा नकारात्मक ऊर्जा। संध्याकाळी घड्याळ लावताना लक्षात ठेवायच्या महत्त्वाच्या गोष्टी, घरातील सकारात्मक ऊर्जा वाढवण्यासाठी सोपे उपाय। हा व्हिडिओ पाहून तुम्ही तुमच्या घरातील क्लॉक योग्य दिशेला लावून जीवनात सकारात्मक बदल अनुभवू शकता। वास्तुशास्त्रानुसार घरातील घड्याळ लावायची योग्य दिशा अशी आहे। पूर्व दिशा, सकाळच्या सूर्यप्रकाशानुसार ही दिशा ऊर्जा वाढवते, सकारात्मक विचार निर्माण होते आणि घरात समृद्धी येते। उत्तर दिशा, पैसा आणि आर्थिक स्थैर्य वाढवण्यास उत्तम। पश्चिम दिशा, ही दिशा घरातील नकारात्मक ऊर्जेला दूर करते, पण घड्याळ सतत फिरत राहील याची काळजी घ्या। दक्षिण दिशा, घड्याळ दक्षिणेकडे लावल्यास दारिद्र्य आणि मानसिक तणाव वाढू शकतो। याशिवाय घरातील घड्याळ नेहमी साफ आणि व्यवस्थित चालत असलेला असावा, त्यात काही दोष किंवा वेळ चुकीचा दाखवत नसावा। संध्याकाळी घड्याळाच्या प्लेसमेंटवर देखील लक्ष ठेवणे गरजेचे आहे। संध्याकाळी घड्याळ योग्य ठिकाणी ठेवणे घरातील शांतता आणि सकारात्मक ऊर्जा वाढवते। लक्षात ठेवा, घड्याळला भिंतीवर लावताना सतत चालू आणि बरोबर वेळ दाखवणारा घड्याळ वापरा। जुने, बंद किंवा खराब घड्याळ घरातील ऊर्जा नकारात्मक बनवू शकते। घरातील घड्याळाबरोबर काही सोपे उपाय। एक, घड्याळचे स्थान नेहमी उंचीवर ठेवा, झोपण्याच्या खोलीत किंवा जमिनीवर थेट ठेवू नका। 2, घड्याळचे समोर कधीही आरसा ठेवू नका, कारण ऊर्जा परावर्तित होते। 3, घड्याळचे बॅटरी किंवा घड्याळाची वेळ नेहमी बरोबर ठेवा, चुकीचा वेळ दारिद्र्य आणू शकतो। 4, जर घड्याळ जुने आहे तर त्याची जागा बदलून नव्या क्लॉकला पूर्व किंवा उत्तर दिशेला ठेवा। तर मित्रांनो, घरातील घड्याळ योग्य दिशेला लावणे इतकेच नाही, तर त्याची वेळ, स्थिती आणि साफसफाई ही देखील महत्त्वाची आहे। हा एक छोटा उपाय पण तुमच्या घरातील सकारात्मक ऊर्जा वाढवण्यास, धन प्राप्तीसाठी आणि मानसिक शांतीसाठी खूप उपयुक्त आहे। हा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि अशा अधिक वास्तू टिप्ससाठी सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला। अधिक वास्तुशास्त्र, धन प्राप्ती आणि घरातील सकारात्मक ऊर्जा टिप्स पाहण्यासाठी इतर व्हिडिओज देखील पहा।